हे घ्या. हे मला आवडलेलं नाही. काय? चाय घेऊन येलंय. इंदू, आपल्या लग्नाच्या वेळेत तुझ्या आवशी बापाशी धोंडे पाठवले तुझ्या वांगडा. तुका जा काय मिळाला तर या घरात मिळाला. मी दिलंय. तुका त्याची किंमत नाही. काय झाला? अहो ही माझी माळ. खैसर ठेवतस? अक्कल नाही तुका. याच्या पुढे खैसर तैसर ठेवलंस तर याच माळेनं गळो दाबीन तुझो. काय बघतास? ना उठा. सोडा सोडा ना. अरे ह्या काय दत्ता, अजून झोपलेलास? अरे डोळेच उघडत नाही. अरे त्याच्यात काय झाला? तुझ्या पण जीवाक आराम कधी मिळतलो. हे बाय सरिता, ह्या काय काय खय काय झाला? अगो कॅस कसे बांधले सोलेच? सोडते आधी. आहे काय? हे मी जरा आवरून येते. या बघ, आधी कॅस सुकव आणि मगे बांध. हा होय. आता सर्दी होतली. होय. दत्ता रागवतलो. होय ना. आहे तू पण ना सरिता. आहे. अगो सगळा जाऊ दे. या बघ की बाय माझी ही माळ सापडली. खैसर? अगो खोलीतच होती, ह्यांच्या हातात लागली. नशीब माझा देवच पावला. तुझ्यावरचा बालन तरी गेला ना. माझ्यामुळे तुका लय बोलून घेऊक लागला ना. आता ही गळ्यात घाला, नाही तर काहीतरी हरवायची. होय घालते. मानगुट धरलं. सोड सोड. तुम्ही? होय. गाडी तुम्ही दत्ताभाऊंका गाडी असून घेऊन गेलेलास ना? वेळ पडल्यास तुला सुद्धा घेऊन जाय ना. माका नको, घरातली कामं असत ना. दत्ताभाऊ आरडतील. सरिता वहिनीला ओरडले का दत्ताभाऊ? सरिता वहिनीक नाही आरडले, रडत होते दत्ताभाऊ. मला सांग पांडू, सरिता वहिनी होती कुठे?
सरिता वहिनी हा देवचारा नेलेला कुठे देवचाराकडे. बरं मग देवचाराकडून वहिनीला आणलं कोणी? दत्तभाऊ इले. नमस्कार साहेब, येवा. सरिता इला. चांगली गोष्ट आहे. अशा खूप कमी केसेस आहेत ज्यात हरवलेली व्यक्ती अगदी सुखरूपपणे घरी परत येते. हा, पण दरम्यान काय झालेलं असतं ते आम्हाला कळायला हवं ना. म्हणजे तुमच्या बायकोच्या नावाची मिसिंग कंप्लेंट आहे. पोलीस केस बंद करण्यासाठी नेमकं काय झालं हे कळायला हवं ना. बोलवा त्यांना बाहेर, बोलवा. सरिता, सरिता बाहेर ये. ए तू तुझं काम कर. काय हो काय झालं? साहेबांनो, तुम्ही आता किती काय नाही, थोडीफार चौकशी करायची होती. सरिता नाईक, तुम्ही 3 दिवस घराबाहेर होतात, बरोबर ना? वय वय होय. काल तुम्ही स्वतः आलात की तुम्हाला शोधून आणलं? हे घेऊन नेले, म्हणजे ह्याचे सासरे. काय चाललं? अण्णा, पोलीस केस बंद करण्यासाठी काही माहिती हवी आहे. आज जावा, मी बघते काय होतं. ठीक आहे. सरिता नाईक, तुम्ही थांबा. जर काय विचारायचं ना तर माका विचारायचं. अण्णा नायकाच्या घरातली सून असा ती. पण तुमची सून हरवल्याची तक्रार तुम्हीच केली आहे ना. मग त्या होत्या कुठे, काय झालं ते विचारावं लागेल ना त्यांना. कुठे होता तुम्ही 3 दिवस? अरे हे का साहेब, तुम्ही इथं? मी निघालो होतो इकडून, म्हटलं अण्णांना भेटून जाऊ म्हणून आलो. नेने साहेब, चौकशीसाठी आलोय. हो, कामच आहे तुमचं, करावंच लागेल तुम्हाला. अहो, पण एवढे कष्ट घेऊन तुम्ही इथे कशाला आला? मी पोलीस स्टेशनला आलो असतो ना. हो, अण्णा एक माझी अशील आहे. मी पोलीस स्टेशनला येऊन सगळं बघतो, सगळं सांगतो. या तुम्ही, या. कायद्याप्रमाणे सगळं होईल. या तुम्ही. सरिता, आता चहाचं बघशील, पण बिन साखरेचा करा, मला शुगर आहे. नेने, मला कळतंय सगळं, बघतो मी. अण्णा, सरिता होती कुठे? अण्णा घेऊन इले ना सुनेक. परत सांग. अण्णा स्वतः सुनेक घेऊन इले. माझो माझ्या कानावर विश्वासच बसत नाही हा. अरे 3 दिवस सून घराकडे नव्हती, गावभर चर्चा झाली तरी अण्णा स्वतः सुनेक घेऊन इलो. हा, अरे ठार कशी नाही केल्यान? अण्णांचो काय भरोसो, घरी इल्यावर सुद्धा ठार करतील त्या का? हा, म्हणजे ह्याच्या मागे कुणाचा तरी हात असणार. केवंता कोण? काय खय 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 कोण काय? कोण नाही, कोण नाही. अरे आता तू नाव घेतलंस ना. अगे खय बाबा, तुझे कान वाजतात ते. मी आपला असाच बडबडत होतोय. चल मी येतोय. हा, येतोय, नंतर येतोय. सोंट्या, इले इले इले. असोच चाय ठेवून गेलो, काहीतरी पाणी मुरता, त्याच्या मागे नक्कीच कुणाचा तरी हात असणार. नशनात होती. अण्णा, तुझा राग कळतोय मला, पण सरिता 3 दिवस घरात नव्हती आणि आता अचानक आली.
तेव्हा आता या 3 दिवसात काय घडलं त्याची माहिती त्यांना हवी असणार. आणि त्यात महत्वाचं म्हणजे ती तुझ्याबरोबर आलेली आहे. अण्णा, हे सगळं जर मला समजलं तर केस कुठल्या दिशेला न्यायची, ती कशी बंद करायची हे मी काहीतरी करू शकतो. पण हे मला सगळं समजलं तर. कुठं होती सरिता? पाटणकर बाईकडे. ठीक आहे, काही काळजी करू नकोस. पण प्रकरण अण्णा गंभीर आहे. पोलिसांची दिशाभूल केली म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यात पाटणकर बाईला अटक होऊ शकते. तरी बघतो मी. नाही, केस बंद होऊ होई. अण्णा, तशी सहजासहजी केस बंद होत नाही. असा चाय. काय ग, हा थरथरतोय तुझा? अगं घाबरू नको, मी आहे ना, सगळं व्यवस्थित करतो. फक्त तू एक काम कर, कुणाशी काहीही बोलू नकोस. केस बंद. अण्णा, आधीच काळजी घेत जा, म्हणजे असे पैसे वाटत बसायला लागत नाही. ठीक आहे? चहा घेऊन जा. नको, अधिक काम महत्वाचं आहे. येतो मी. बरं झालं साहेब, तुम्ही चौकशी केली. हो, आमचं काम करावंच लागणार ना. नाही पण आता थांबवा. सुनबाई आली ना घरात. हे बघा साहेब, मी स्वतः येतो पोलीस स्टेशनला आणि कायद्याप्रमाणे ही केस कशी संपवायची ते आपण बघू. कुठलं कलम लागतं, कुठलं लागत नाही, काय करायला पाहिजे ते मला सगळं बरोबर माहिती आहे. हां, पण सगळी माहिती ती मिळाल्याशिवाय मिळेल तुम्हाला. पण मला सांगा, मागच्या एका खुनाच्या केसमध्ये तुमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, हो की नाही? त्याचीही काळजी करू नका, मी सांगतो तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये. पण आता ही केस सोडा. अहो, हे घरचं प्रकरण आहे, त्यात नका लक्ष देऊ तुम्ही. या. अरे नेने काका, तुम्ही काय झालं? सगळं इथेच सांगायचं आहे का? नाही नाही, या ना, या आत या. या बसा. पाणी आणते. नको. मग चहा टाकू का? नको. काका, आज असं अचानक येणं केलं? यावं लागलं. काही काम होतं का यांच्याकडे? नाही, तुमच्याकडे. माझ्याकडे? तुम्ही म्हणजे
पाटणकर साहेब, या गावात कामाला आलात त्याला किती वर्ष झाली? ते नाही, बरीच वर्ष झाली. या काळात 2-3 वेळा बदली झाली असती, ती थांबवली अण्णाच्या सांगण्यावर. अण्णा तसा भला माणूस, कुणासाठीही केलं नाही एवढं त्यानं तुमच्यासाठी केलं. पण तुम्ही आत्ता जे केलं ते काय केलं म्हणायचं? गुन्हा. कायद्याच्या भाषेत त्याला गुन्हाच म्हणणं योग्य आहे. सरिता घरातनं बाहेर पडली, तिची मिसिंग केस, पोलिसात वर्दी द्यावी लागली. 24 तासापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर दुसरं काय करणार? पोलिसांनी त्यांचं काम केलं, पण सरिता होती कुठं? माझ्याकडे. एकटी मुलगी कुठे जाणार? आणि तिला असं कसं सोडायचं? तुम्ही तिला परत घरी पाठवू शकला असता, पण तुम्ही ते केलं नाहीत. तुम्हाला माहिती आहे का तुम्ही काय केलं ते? ती परत घरी आली, एवढ्यावर थांबणार नाही हे प्रकरण. माहिती लपवल्याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मग आता मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करीन, पण तुम्ही यात अडकू शकता. अहो पाटणकर साहेब, ओ पाटणकर साहेब, आलेच. पत्र आलंय का? वय वय ठेवा. हा हा, राहू दे राहू दे. हा, ह्या तुमचा. हा हा, याही आला. ही दोन्ही पत्र आमची आहेत का? वय वय, होता कधी कधी गोंधळ, वय झाला आहे ना. येता. हा, काही पत्र आली यांच्या कामाची. मी पाहू का? नाही, नको. तुम्ही कोणत्या गोष्टीचा पुरावा कराल काही सांगता येत नाही. तू कमलाकर पाटणकर, डेप्युटी इंजिनियर, PWD. सब्जेक्ट updating of revenue record. Sir, we are in receipt of your request for the revenue record and wish to inform. काय झालं काका? काय नाही. काका, मी BA ऑनर्स आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्हाला विचारायचं म्हणून म्हणत होते, लक्षातच राहिलं नाही. तुम्ही विद्याधर शिवईकरांना ओळखता का? विद्याधर शिवईकर ऍडव्होकेट होते, मुंबई हायकोर्ट. विद्याधर शिवईकर? नाही, तुम्ही नाही ओळखत असणार. त्याचं काय? विद्याधर शिवईकर माझे वडील ऍडव्होकेट होते, त्यामुळे लहानपणापासूनच हा कलम तो कलम, हा गुन्हा तो गुन्हा, असं सगळं लहानपणापासूनच ऐकत आलो. माझे बाबा विचारायचे की या गुन्ह्याला कोणता कलम, तर आम्ही सगळे भावंडांना अचूक उत्तर द्यायचो. त्यामुळे कलम, गुन्हा, पोलीस, चौकशी हे सगळे शब्द ऐकतच मोठे झालो आम्ही. नेने काका, मला असं वाटतं तुम्हाला आत्ता पाणी हवंय. पाणी. सॉरी हा काका, काय म्हणत होता तुम्ही? की प्रकरण वेगळ्या स्तरावरती जाईल, माझ्यावर गुन्हा दाखल होईल, मी अडकेन. हरकत नाही, पण
एकंदरीत जर तुम्ही केसचा नीट विचार केला ना तर सगळेच भरडून निघतील, हो की नाही? कायद्याचा अभ्यास नाही केलाय मी, पण कायदा जाणणाऱ्या लोकांची मैत्री करायला आवडेल मला.